नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज मी खूप दिवसांनी रानामध्ये फिरायला चाललो आहे। तर आता वेळच भेटत नाही, तर खूप दिवस झाले होते की मी असं रानात फिरलो नाही। तर मला रानात फिरायला खूप मजा येते। तर आज थोडासा वेळ भेटला तर मी निघालो रानात फिरण्यासाठी। तर हे बघा, इकडे बघा असं पाणी, एक काळा दगड आहे, ते खोदून नेला होता आणि ते आता एक तळासारखं झालं आहे। इकडे बाजूलाच नदी आहे। तर आज आपण आमची जी नदी आहे तर तिच्या आजूबाजूलाच फिरणार आहोत। तर या परिसरामध्ये खूप दिवस झाले मी गेलो नव्हतो, तर म्हटलं जरा जाऊन येऊया। तर इकडे आल्यानंतर ना खूप छान वाटतं, एकदम फ्रेश असं। तर तुम्ही आता शहरांमध्ये असाल तर नक्कीच तुम्हालासुद्धा असं वाटत असेल की बाबा गावाला जावं, रानात फिरावं। तर तसं काय फिरता येत नसेल तर हा व्हिडिओद्वारे मी तुम्हाला नक्कीच फिरवणार आहे। तर बघा कसं आजूबाजूला सगळं रान आहे, कोणी माणसं नाहीत। पूर्वी आहे ना इकडे खूप सारी रहदारी असायची। हे बघा आता सध्या कवळ तोडणी चालू असती, शेतीची कामं म्हणजे आता कवळ तोडणी झाली असती, पातेरी वगैरे उतरणं ही कामं आता चालू असते। परंतु आता गावाकडे लोकांनी शेतीसुद्धा सोडून दिलेली आहे, तर शेती करणारे तर माणसंच नाही आहेत। तर बघा अशा प्रकारे हा सगळा परिसर आहे, मी फिरतोय। या परिसरामध्ये मी खूप दिवसांनी आलो, मला खूप दिवस वाटत होते की बाबा मला त्या बाजूला जायचं आहे, तर वेळच नव्हता भेटत। तर आपण फिरूया आज, खूप मजा येणार आहे मला तरी। बघा इकडे कोणीतरी आलेलं आहे, हे लाकडं वगैरे तोडलेले आहेत। तर ही तामानाची लाकडं आहेत, तामानाची। हे मोठी झाडं तोडल्यानंतरला अशा प्रकारे बघा कितीतरी त्याला फुटवे फुटलेले आहेत आणि हेच तोडलेले आहेत। तर हे सगळं तामान आहे, हे बघा इकडे कसे फुटलेले आहेत। इकडे गाडी येते त्यामुळे तोडलेले आहेत, हे बघा सर्व। इथून नदी दिसेल, हे बघा नदी बाजूलाच आहे, हे आमची आहे भारजा नदी, हे बघा। तर हे बघा इथे ही आमची नदी, इथे ना खूप पाणी खोल आहे आणि इथे मगरीसुद्धा आहेत। बघा इथून जाता येतं पलीकडे। तर बघा ही इकडे नदी आहे बाजूलाच, आणि इथे काही दिवसापूर्वी इथे आदिवासी लोक आहे ना आलेली आहे होती। हे बघा त्यांनी घर बनवलं होतं, व अशा प्रकारे याच्यावरती त्यांनी कागद बांधलं असणार आणि अशा प्रकारे हे त्यांनी घर बनवलेलं आहे। आणि इथे हे बघा चुल्ले पेटवलेले आहेत आणि मासे पकडण्यासाठी तिकडे सुद्धा चुल्ले आहेत। तर अशा प्रकारे हे त्यांनी छोटीशी झोपडी बनवली होती। तर ते आले असतील म्हणजे दिवाळीचा सीझन असतो, जेव्हा पाऊस थांबतो त्यानंतर 1-2 महिने झाले की मग पाणी कमी होतं नदीला, आणि त्यावेळी मासे खूप म्हणजे मिळतात, आणि त्यावेळी ते लोक इथे आलेलेच होती। आणि मच्छी पकडणं हा त्यांचा व्यवसाय असं। इकडे तिकडे ज्या नद्या आहेत तर आजूबाजूला सगळीकडे जाऊन मच्छी पकडतात आणि विकतात, तर ते त्यांचा व्यवसाय। तर हे आले होते अगोदर, आता खूप दिवस झालेले आहेत, आत्ता फेब्रुवारी चालू झालेलं आहे, तर खूप दिवस झालेले आहेत। तर आम्हीसुद्धा खूप पहिले लहान असताना ना या बाजूला खूप यायचो। 10 वर्षापूर्वी आहे ना इथून पाणी असं गुडघाभर व्हायचं, परंतु आता इथे पाणी आहे ना म्हणजे आपण बुडू म्हणजे 7 फुटाच्या वरती पाणी असेल इथे। परंतु काही वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी इथे गुडघावर पाणी असायचं, एवढंच चेंज झालं आहे। आणि इवन इथूनसुद्धा ना या बाजूने इथूनसुद्धा पलीकडे जाण्यासाठी आम्हाला अगदी गुडघावर पाणी व्हायचं।
तर आता इथे सुद्धा खोल झालं आहे. तर अशा प्रकारे ही आमची आहे नदी, भारजा नदी. बघा सगळं हिरवंगार रान. तर मित्रांनो, तुम्हाला जर असं गावाकडे फिरायचं असेल, आमच्या गावाला जर यायचं असेल, तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करा, नक्की सांगा. तर नक्की एखादी आपण असे टूर अरेंज करू. असे ग्रुपनी जर तुम्ही येणार असाल तर नक्कीच असं गावाकडे फिरण्यासाठी एक अशी टूर अरेंज करू. जर तुम्ही म्हणजे कोकणाच्या बाहेरचे असाल, विदर्भातले किंवा आणखी कुठले असाल आणि तुम्हाला कोकणामध्ये फिरायचं आहे, तर नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. तर आपण नक्की असं एक टूर अरेंज करू नक्की. तर मित्रांनो, तिथे मी थोडा वेळ थांबलो आणि आता पुन्हा निघालो आहे. तर इकडे फिरताना ना खूप मजा येते. तर लहान असताना आम्ही ना खूप यायचो इकडे नदीकडे. म्हणजे शनिवार रविवार सुट्टी असली की खूप सारी पोरं गावाकडे असायची. तेव्हा माणसं खूप गावाला असायची आहे ना. तर मग शनिवार रविवार आमचं कामच नदीवरती पोहणं, मच्छी पकडणं, हेच आमचं काम असायचं. तर इकडे खूप सारं फिरलेलो आहे. आता आहे ना, इकडे बघू तुम्हाला दाखवतो. त्यावेळी आहे ना आम्ही अगदी, हे बघा आता पाणी इथे किती खोल आहे. इथे आता थोडं आहे, तर एवढं इथे जे पाणी आहे ना, असं गुडघाभर एवढंच पाणी अगदी पूर्ण त्या डोहापर्यंत होतं. आणि इकडून आजूबाजूनी नाही ना, आम्ही तेव्हा मासे पकडायचो गावडीने. तर गोंट घेऊन, तर त्याला आम्ही म्हणायचो की रापून मासे पकडायचे, रापून. तर गोंट वगैरे असायचं. तेव्हा जिल्हे वगैरे नव्हते. तर हा आहे ना गुरांचा डांड आहे. तर आपण जाऊया आता इथून. तर खूप साऱ्या शरणी आहेत तिथे, रस्ता नव्हता. तर अशा प्रकारे बघा, ऊनसुद्धा लागत नाही झाडांमुळे आणि छान वाटते. तर मित्रांनो, आता एक झाड दिसलं आहे, तर त्याबद्दल तुम्हाला मला सांगायला आवडेल. कारण का हे बघा, हे एक झाड आहे. तर हे कुठलं झाड आहे बघा, हे बघा अशा प्रकारे हे झाड आहे बघा. तर हे आहे तिवराचं झाड. तर तिवराच्या झाडाबद्दल मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, तिवराचं झाड आहे ना, तर ते अशा प्रकारे नदीच्या बाजूलाच जास्त करून असतं. असं रानांमध्ये जास्त दिसत नाही, नदीच्या आजूबाजूलाच असतं. म्हणजे काठ असतं, त्या काठाच्या बाजूनेच ही तिवराची झाडं जास्त असतात. तर मित्रांनो, हे तिवराचे झाड आहे ना, तर बघा, हे त्याची मी साल काढतो. तर तुम्हाला दाखवण्यासाठी थोडीच साल काढतो. हे बघा. तर मित्रांनो, हे साळ आहे ना, तर एक प्रकारचं विष आहे. मित्रांनो, या तिवराच्या झाडाची ही साळ आणि जी जमिनीमध्ये गेलेली आहे झाडाची मुळं असतात, तर ती काढली जातात. आणि हे एक प्रकारे पूर्वीच्या काळी हे मासेमारीसाठी वापरलं जायचं. तर हे एक प्रकारे मित्रांनो विष आहे. तर हे जर आपण पाण्यामध्ये असं दगडाने ठेचलं आणि याचा जर म्हणजे हे मिक्स झालं, मग ठेचल्यानंतरला त्याचा रस आहे तो पाण्यामध्ये मिसळतो आणि मग मासे आहेत ना, ते याच्यामुळे मरतात. तर हे आम्ही म्हणजे लहान असताना खूप पूर्वीचे लोक होती, ते लोक हे अशा प्रकारे मासेमारी करायचे. परंतु आता तसा प्रकार होत नाही. तर पूर्वीच्या काळी काय आहे माहिती आहे का, की म्हणजे मासेमारीसाठी असे विष वगैरे नसायचे. आता आहे ना, लोक विष टाकून मासेमारी करतात. तर अशा प्रकारे हे तिवराचं झाड, याची म्हणजे मुळं आणि साळ अशा प्रकारे लोक पूर्वीच्या काळी काय करायचे, काढायचे. आणि म्हणजे तेव्हा ना सर्व लोकांचे म्हणजे ठरवले जायचे, सर्व असे एक दोघे नाही करायचे. तर मोठ्या ढोह असायचे आणि त्यामध्ये मग सर्व लोक गावातील एकत्र यायचे आणि ठरवायचे की बाबा कधी आपल्याला अशा प्रकारे मांस टाकायचे आहे. तर मग ठरवलं जायचं आणि मग ज्या दिवशी ठरेल त्या दिवशी सर्व लोक एकत्र येणार आणि मग अशा प्रकारे काही लोक आहेत ना, तर अशा प्रकारे ह्या तिवराची साळ आणि मुळं काढायला जाणार. आणि एक दुसरं एक झाड येतं ते की हुर्या म्हणून झाड आहे, हुर्या.
तर या आमच्या परिसरामध्ये नाही, परंतु खूप दूरवरती खराव ते डवळी वगैरे आहे गाव, तर त्या बाजूला ही झाडं आहेत ना, खूप आहेत. मग तिकडे आमच्या गावातील लोक आहेत ना ती जायची, तर मग तिकडून आणू नये ना, तर हे अशा प्रकारे 10-11 वाजेपर्यंत ही सकाळी गेल्यानंतरला लोक यायची हे सर्व घेऊन साहित्य, आणि त्यानंतरला मग ही साळ आहे ना ती ठेचली जायची, आणि मग ते हुऱ्या आणून आहे ना ते दगडा म्हणजे ते तोडून पाण्यामध्ये मिक्स केलं जायचं, आणि अशा प्रकारे मग ऊन झाला की मग मासे मारायला लागायचे. तर नक्कीच अशा प्रकारे हे प्रयोग पूर्वीच्या काळी व्हायचे आणि मासेमारी केली जायची. तर असे कोणी अगोदर पाहिलं असेल पूर्वीच्या काळी, तर नक्की तुमच्या काय आठवणी असतील त्या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करून सांगा. तर म्हणजे पूर्वी खूप पूर्वीची गोष्ट आहे, म्हणजे 15-1 वर्षापूर्वी अशा प्रकारे मासेमारी व्हायची. आता नाही, आता ते कोणी नाही करत. तर खूप म्हणजे आमच्याच गावामध्ये नाही, तसं बऱ्याचशा अशा गावामध्ये. तर आता मात्र पॉयझन टाकलं जातं, तर मग त्यामुळे पण सुद्धा खूप मासे असे मारले जातात, पूर्ण अख्खे नदीचे मासे मरतात. तर हे मात्र याच्यामुळे काय व्हायचं की ज्या डोहामध्ये आपण टाकू त्याच डोहामध्ये तेवढेच मासे मारायचे, परंतु बहुतेक मासे मारायचे पण त्या डोहापुरतीच मासे मारायचे. परंतु जर पॉयझन असेल ते मात्र जसं की वाहत जाईल तिथपर्यंत ते मासे मारतात. तर हे एक नुकसान आहे. तर मित्रांनो, आता आपण चालून आता थकलो आहे, तर थोडंसं आपण जर थांबणार आहोत. तरी ते पुढे एक जागा आहे चांगली मस्त बसायला, असं नदीच्या बाजूलाच कातळसुद्धा आहे, तर तिथे आपण जाणार आहोत आणि बसणार आहोत. हां, तर थकलो आहे आता मी. मात्र मजा येते असं फिरायला. तर बघा, मी तुम्हाला बोललो ना कातळ आहे बसण्यासाठी, तर हे बघा नदीच्या अगदी बाजूलाच अशा प्रकारे कातळ आहे मस्तपैकी. तर आता आपण जाऊन तिथे बसूया. हे बघा, इथे पाणी आहे ना खूप कमी आहे, तसं म्हणजे कमरेवर पाणी होईल. मासे काहीच नाही दिसत बघा. पूर्वीच्या काळी जे 10-15 वर्षापूर्वी आलो ना, तर असे मासे, मळ्याचे मासे नुसते इकडे कातळाला फिरत असायचे. परंतु आता एक मासा दिसत नाही बघा. तुम्हाला दिसतोय का इथे? एकही मासा नाही. एवढा फरक पडला आहे 10 वर्षामध्ये. बघा कसा परिसर वाटतंय, मस्त ना. तर मित्रांनो, फिरून आपण थोडंसं थकलो, तर इथे एका झाडाखाली बसलो आहे. आता जरा ऊन कमी झालेलं आहे, तर मला थोडी फिरून भूकसुद्धा लागली. तर मी काय बनवलं आहे माहिती आहे का? घरून मी सर्व घेऊन आलेलो, आणि हे बघा भेल. तर या सगळ्यांनी खायला. तर मस्तपैकी भेल बनवले. कशी झाली सांगतो तुम्हाला. खूप मस्त. भूकसुद्धा लागलेली. आणि अशा प्रकारे नदीच्या बाजूला बसून खाण्याची मजाच काय वेगळी. तर मित्रांनो, मी सगळं साहित्याने घेऊन आलेलो. तर कांदा, कोथिंबीर, मिरची, लिंबू सगळं साहित्य घेऊन आलो होतो, आणि हे सर्व भेलसुद्धा आणलेली. तर इथे बसून ना खाण्याची लईच मजा येते. तर आता मी संपवणार आहे, आणि त्यानंतरला मी आंघोळ करणार. तर मिरची जरासा तिखट लागला, तर हे भेल खाल्ल्यानंतरला मी आंघोळ करून नंतर घरी जाणार. तर आता जवळजवळ वाजलेले आहेत 3:45 वाजलेले आहेत बहुतेक. तर मी दुपारी आलो होतो तेव्हा ऊन होतं. तर फिरता आता जवळजवळ 3:45 झालेले आहेत. आता थोड्या टायमाने मी आंघोळ करेन आणि 5 वाजेपर्यंत घरी जाईल. तर अशा प्रकारे मला ना फिरताना खूप मजा आलेली आहे. तर मित्रांनो, जेव्हा तुम्हाला गावची आठवण येईल तर नक्की आपले व्हिडिओ पाहत राहा. मिरची लई तिखट लागला. एवढा एकच मिरची तिखट होता मला वाटतं. दुसरा तिखट नाही अगोदर खाल्ला, तो लागला. तर आपण काम करूया थोडेसे आहे ना, माशांना बघूया. मासे बघा, कुठे मासेच नाही. काय येतील मासे. अशा प्रकारे ही नदीवरती भेल खाण्यामध्ये जी मजा येते ना, ती बघा कोणतरी सोबत असतं ना तर आणखी मजा आली असती. पण कोणी सोबत नसलं तरी हा मित्र, माझा निसर्ग आहे ना, माझा मित्र आहे. तर मी अशा मित्राला बरेच दिवस भेटलो नव्हतो, तर भेटण्यासाठी आलो.
तर बघा अशा प्रकारे हा निसर्ग मित्रांनो, निसर्ग आहे ना आपण जपला पाहिजे. तर बघा आता कोकणामध्ये काय होतं आहे की निसर्गाची बऱ्याच प्रमाणात हानी होते. तुम्हाला मी सांगावंसं वाटतं की आता इथं मी बसलो आहे ना, इथेच वरती डोंगराच्या वरती मांदिवली म्हणून गाव आहे आणि इथे मायनिंग बनणार आहे. तर काही दिवसापूर्वी म्हणजे आता तिथे म्हणजे काम आहे ना बहुतेक चालू होण्याच्या मार्गावरती आहे. कोणतीही मंजुरी नसताना अशा प्रकारे बांधकाम म्हणजे ते मायनिंगचं काम आता चालू होईल बहुतेक कदाचित. तर आपण कुठेतरी लोकांनी जागरूक झालं पाहिजे आणि त्याला विरोध केला पाहिजे. मित्रांनो, निसर्ग आहे ना जपला पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला मला सांगावंसं वाटतं की आता तुम्ही ऐकलं असेल न्यूजमध्ये की अमेरिकामध्ये कॅलिफोर्निया हे शहर आहे. आपण म्हणतो की कोकणचा कॅलिफोर्निया करूया. तर मित्रांनो, अमेरिकेमध्ये जे कॅलिफोर्निया हे शहर आहे त्याची आता काय अवस्था आहे हे तुम्ही तिथे जाऊन पहा किंवा तुम्ही न्यूजमध्ये बघा. अक्षरशः तिथे वणवा लागलेला आहे. आणि मित्रांनो, तिथे राहणारा एक सायंटिस्ट आहे. तर त्याने अगोदरच असं भाकीत केलेलं की अशा प्रकारे काहीतरी पुढील काही वर्षामध्ये अशा प्रकारे या कॅलिफोर्निया शहरामध्ये काहीतरी नक्की हानी होणार आहे. आणि त्याला असं वाटलं नव्हतं की लगेच आता 1-2 वर्षामध्येच होईल. तर कॅलिफोर्निया आणि लॉस एंजेलिस, तो लॉस एंजेलिसमध्ये राहत होता. तर कॅलिफोर्निया आणि लॉस एंजेलिसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आग लागली आणि तो 2 वर्षापूर्वीच ते शहर सोडून तो दुसरीकडे राहायला गेला आणि तो गेल्यानंतरला अशा प्रकारे ही आग लागली. म्हणजे अशा प्रकारे या आपल्या कोकणामध्ये आपण म्हणतो की उद्योगधंदे आले पाहिजेत. तर उद्योगधंद्याची कोकणाला बिलकुल गरज नाही मित्रांनो. तर कोकणचा विकास करण्यासाठी या निसर्गाला जपूनच आपण त्याचा विकास केला पाहिजे, ना की कोणत्याही प्रकारची हानी पोचवता. तर मित्रांनो, जर आपण हे कोकण जर असंच ठेवलं ना तर काही वर्षांनी माणसाला राहण्यायोग्य असं ठिकाण किंवा जी जागा असेल फक्त ती कोकणच उरेल, असं दुसरी कुठलीही जागा नसेल. आणि नंतरला मग इथे येण्यासाठी, इथे एखादा टुरिस्ट येण्यासाठी तो लाखो रुपये मोजायला तयार असेल ते इथे येऊन राहण्यासाठी. तर हे आपण जपलं पाहिजे. आपण म्हणतो की बाबा चांगले व्यवस्थित असे बंगलोज वगैरे बांधले पाहिजेत आहे ना, सर्व मोठमोठे सोसायटी बनल्या पाहिजेत, मोठमोठे कारखाने आले पाहिजेत. तर तो विकास आपल्याला नको पाहिजे. या कोकणला जपूनच आपण, ह्या निसर्गाला जपूनच आपला विकास केला पाहिजे. तर बघा तुम्हाला काय वाटतं. तर याबाबत आपण कधीतरी बोलू. तर हा माझा एक असा फिरण्याचा ब्लॉग होता. म्हणजे मला खूप दिवसांनी असं वाटत होतं की रानामध्ये फिरायचं. तर आज खूप दिवसांनी भेटलं तर म्हटलं तुम्हाला पण दाखवूया. तर तुम्हालासुद्धा अशी जर इच्छा झाली तर नक्की आपल्या गावाकडे या आणि नक्कीच रानामध्ये फिरा, या जंगलाशी, या निसर्गाशी बोला. तर तुम्ही बोललात तर तो सुद्धा बोलतो. हो, खरंच नक्कीच बोलतो. तर तुम्ही त्याच्याशी बोला, त्याच्याशी मैत्री करा. तर हा चांगला मित्र बनतो बरं का. तर नक्की. तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच. तर आता मी ही भेल संपवून आता मी आंघोळ करेन आणि त्यानंतरला मी घरी जाईन. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू आपण अशाच गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते मित्रांनो, हॅपी राहा आहे ना. चला तर बाय.